ऑल राईट, वेलकम बॅक मित्रांनो. तर थंबनेलवरून समजलं असेल नक्की आजचा टॉपिक काय आहे. मी या ठिकाणी इंचेसमध्ये 15x10चा एक नवीन बॅनरसाठी साईज घेतोय आणि सिम्पली क्रिएटला क्लिक करू. सुरुवात करायची आहे गाईडलाईनपासून ॲज युजल जे आपण करतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे गाईडलाईन्स घेतलेल्या आहेत. जास्त वेळ न घालवता आपण सिम्पली बॅकग्राऊंडला इथं प्लेस करू. या ठिकाणी लॉट्स ऑफ पीपल हा नावाचा मी एक बॅकग्राऊंड फ्री पिक करून डाउनलोड केला आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. सोबतच आता अशा प्रकारे बॅकग्राऊंड प्लेस केल्यानंतर जो रिमेनिंग व्हाईट पार्ट आहे तो फिल करण्यासाठी मी काय करतोय, याचीच एक डुप्लिकेट लेअर घेतोय Ctrl+J प्रेस करून. त्यानंतर स्लाइटली त्याला वरती फिट करूयात आणि अल्ट प्रेस करून मास्क देऊयात. बी फॉर ब्रश टूल, राईट क्लिक करून मेक शुअर करायचंय सॉफ्ट राउंडेड ब्रश टूल असला पाहिजे. ओपेसिटी 100, फ्लो 100 आणि सिम्पली मी इथे एक ब्रश अप्लाय करतोय. बट मेक शुअर या ठिकाणी व्हाईट कलर असणं गरजेचं आहे आणि मास्क सिलेक्टेड असला पाहिजे. तर ब्रश सिलेक्ट केलाय आणि अप्लाय करतोय. हा जो पार्ट आहे त्याला थोडा ब्रश साईज कमी करून एक्स प्रेस करा म्हणजे ब्लॅक कलर येईल आणि सिम्पली तो तुम्ही इरेज करू शकता. तर दोन्ही बॅकग्राऊंड इथं ब्लेंड झालेले आहेत. ठीक आहे, दोन्ही फोटोजचे. आता आपण काय करूयात, Ctrl+Alt आणि Shift+E, Ctrl+Alt+Shift+E ने एक इमेज क्रिएट करूयात आपल्या सगळ्यात दोन्ही लेअरच्या टॉपला. त्यानंतर Alt+L+S किंवा राईट क्लिक करून तुम्ही स्मार्ट ऑब्जेक्ट करू शकता. ठीक आहे, परफेक्ट. त्यानंतर नेक्स्ट फिल्टरमध्ये या, ब्लर आणि एक मोशन ब्लर अप्लाय करा. अशा प्रकारे आपण ह्या पूर्ण इमेजला एक वेगळा इफेक्ट क्रिएट करू शकतो. साधारण 718च्या आसपास अप्लाय करा आणि ओकेला क्लिक करा. त्यानंतर अल्ट प्रेस करून अगेन त्याला पूर्ण इरेज करायचं आहे. ब्रश टूल घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला ही इफेक्ट हवा आहे त्या ठिकाणी 30 ओपेसिटी आणि 50 फ्लो सोबत इथे अप्लाय करायला चालू करा. ठीक आहे, तर व्हाईट कलर घेऊन मी डायरेक्ट अप्लाय करायला चालू करतोय ज्या ठिकाणी आपल्याला हा स्पेसिफिक इफेक्ट हवा आहे. तर हा एरिया थोडासा ब्लर आणखीन मी मोशनमध्ये करतोय. दॅट्स इट. ओपेसिटी लाईटली वाढवूयात आणि सिम्पली इथे ब्रश अप्लाय करू. व्हाईट कलर हा आपला फोरग्राऊंड कलर असला पाहिजे. तर ब्रश अप्लाय केल्यानंतर आपण इथे इम्पोर्ट करूयात आपला फोटो. तर मी फाईलला क्लिक करून सिलेक्टेड फोटो इथं प्लेस एम्बेडेडला क्लिक करून घेतोय. तर हा आपला फोटो पहिला आहे, याला व्यवस्थित इथे मी असा ठेवतोय. ठीक आहे, सेकंड फोटो पण मी या ठिकाणी प्लेस एम्बेडेड करूनच घेतलाय. डन. तर आपण काय करूया, जो खालचा फोटो आहे म्हणजेच पाठीमागचा, त्याला क्लिक करून मेक शुअर करायचं की विड्थ आणि हाईट ही तुमची लिंक असली पाहिजे. मी अल्ट प्रेस केलाय आणि साईज वाढवली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला साईज वाढवायची आहे. साधारण ह्या लेवलला तुम्ही ठेवू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्याचं अलाइनमेंट सोबत करायचं आहे. फोटो किती चेंज करा, किती साईज वाढवा, बट ही लाईन स्पेसिफिक मॅच झाली पाहिजे. ठीक आहे, तर मी अशा प्रकारे इथं हा फोटो ठेवलेला आहे. गाईडलाईन्सचं काम झालंय. मूव्ह टूलनेच वरती ड्रॅग करून ठेवूयात. Ctrl+S ने आपल्याला हे हाईड करता येतं. ठीक आहे, परफेक्ट. यू प्रेस केलं मी, एक रॅक्टँगल इथं आलेला आहे आणि सिम्पल रॅक्टँगल मी अशा प्रकारे इथं ड्रॉ करतो. रॅक्टँगल ड्रॉ झाल्यानंतर ही प्रॉपर्टीची विंडो मी या ठिकाणी प्लेस करतो, त्याची सध्या गरज नाहीये. Ctrl+T. तुम्हाला वरती असा ह्या रॅक्टँगलला स्पेसिफिक स्पेस ठेवायचा आहे. ठीक आहे, तर मी हा स्पेस साधारण ह्या लेवलला असा ठेवलेला आहे आणि विड्थ त्याची वाढवली आहे. सेकंड, ह्या सेम रॅक्टँगलला आपण काय करूयात, फिल्टरमध्ये घेऊन जाऊ आणि इथे डिस्टॉर्ट नावाचा ऑप्शन आहे. ह्या सेम डिस्टॉर्टमध्ये तुम्हाला भेटेल रिपल इफेक्ट. ठीक आहे, तर ह्या रिपल इफेक्टला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट एकदा लेअरला करायचं आणि साधारण -800 वरती हा रिपल इफेक्ट आपला असला पाहिजे. ओकेला क्लिक केलं आणि यू कॅन सी आपल्या स्पेसिफिक कॉर्नर्सला शेपच्या रिपल इफेक्ट अप्लाय झालाय. आता सेकंड, ह्या Ctrl+J ने मी ह्या लेअरला डुप्लिकेट घेतलं आणि साईज साधारण थोडीशी कमी केली आहे, अगदी 7 ते 8 पिक्सल्स नाही. ओके, व्हाईट वरती व्हाईट कलर आहे त्यामुळे ते दिसणार नाही. आपण काय करूयात आता, मी या ठिकाणी Pinterest वरती ब्राऊन टेक्स्चर डाउनलोड केला होता. ठीक आहे, असं सर्च केलं होतं आणि ब्राऊन टेक्स्चरमध्ये वेगवेगळे व्हेरिएशन्स येतात, त्यातलाच हा एक व्हेरिएशन आहे. त्याला सिम्पली कॉपी आणि फोटोशॉपमध्ये आल्यानंतर ह्या शेपच्या लेअरवरती पेस्ट करायचा आहे. ठीक आहे, साईडला घेऊन येऊ, तुम्ही स्मार्ट ऑब्जेक्ट करू शकता. अल्ट प्रेस करून साईज वाढवूयात
व्यवस्थित असं मॅच झाल्यानंतर आपल्याला त्याला करायचं आहे क्रिएट क्लिपिंग मास्क. अल्ट प्रेस करून ठेवला आणि या दोन्हीच्या मध्ये तुमचा कर्सर घेऊन आले आणि सिंगल क्लिक केलं तरी सुद्धा ते स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये क्रिएट क्लिपिंग मास्कमध्ये कन्वर्ट होता. दॅट्स इट. ओके. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला पुढचा टोटल टेक्स्टचा मॅटर टाकायचा. तर मी काय करतोय, या ठिकाणी थोडं झूम करतोय, स्पेस बारने साईडला घेतोय आणि इथे आपण टी फॉर टेक्स्ट टूलने सिंगल क्लिक करूयात. आता टेक्स्ट टूल घेतल्यानंतर मेक शुअर करायचं आहे ते हॉरिझॉन्टल असलं पाहिजे. ठीक आहे. क्लिक. इथून थोडी साईज वाढवूयात. या ठिकाणी आहेत फॉन्ट्स, तर मी फॉन्ट निवडतोय DG046. ठीक आहे. क्लायंटचं नाव टाकायचं आहे MAShiftYRAJA. ठीक आहे. याची टायपिंग आय होप तुम्हाला येत असेल, कारण हा स्पेसिफिक व्हिडिओ मी त्या स्टुडंटसाठी बनवला आहे ज्यांना फोटोशॉप ऑलरेडी येतं, बेसिक तरी येतं. ठीक आहे. हा इंटरमिडिएटसाठी आहे. त्यानंतर लास्ट नेम आपण टाकू. तर अशा प्रकारे मी इथं मॅच करतोय. थोडंसं वरती घेऊन जाऊ आणि साईज कमी करूयात. ठीक आहे. सरनेमची मी साईज कमी करतोय. हे परफेक्ट आहे. ठीक आहे. मी इथं मॅच केला आहे. आता सेकंड काय करायचं तुम्हाला, या ठिकाणी लक्ष द्या. हा जो धर्मराज लिहिलेला टेक्स्ट लेअर आहे त्याला तुम्हाला द्यायचा आहे मास्क. ठीक आहे. सेकंड शेरखाने जे लिहिलंय त्या ठिकाणी त्या लेअरला हा स्पेसिफिक टी दिसतोय, तिथे कंट्रोल प्रेस करून सिंगल क्लिक करायचं आहे. आता तुमच्या लेअरला होईल सिलेक्शन चालू. हे सिलेक्शनला मी सिलेक्टमध्ये जातोय. लेअर सिलेक्टेड आहे शेरखानेची. ठीक आहे. या शेरखानेच्या लेअरला आपण सिलेक्ट करून इथं सिलेक्शन चालू केलं. त्यानंतर धर्मराजची जी लेअर आहे त्या लेअरच्या मास्कला क्लिक करायचं आहे. ओके. त्यानंतर जाऊयात सिलेक्टमध्ये, मॉडिफाय आणि एक्सपॅन्ड. या एक्सपॅन्डला क्लिक करून साधारण 6 ते 7 पिक्सल्सपर्यंत तुम्ही एक्सपॅन्ड करू शकता आपलं सिलेक्शन. ठीक आहे. हे सिलेक्शन एक्सपॅन्ड झालं. त्यानंतर आपण इथे सिम्पली मास्कला क्लिक करून मेक शुअर करा की ब्लॅक कलर हा बॅकग्राऊंड कलर असला पाहिजे आणि कंट्रोल बॅक स्पेस हे बटन दाबायचं. त्यानंतर सिलेक्शन बंद करण्यासाठी कंट्रोल D आणि फिट टू स्क्रीन बसवण्यासाठी कंट्रोल 0. ओके. तर ह्या दोन्ही लेअर आहेत आपल्याकडे. हे काम झालंय कम्प्लीट. तर मी काय करतोय, दोन्ही लेअरला ग्रुप करतोय. सिलेक्ट करायचं आहे कंट्रोल G ने ग्रुप. कंट्रोल T अल्ट प्रेस करून थोडंसं लहान करूयात आणि साधारण ह्या लेवलला इथं ठेवून देऊयात. परफेक्ट. आता हा ग्रुप 1 आहे. कंट्रोल G ने एक आणखीन डुप्लिकेट लेअर घ्या त्याची. त्या ग्रुपला करा हाईड. सेकंड ग्रुपला एफेक्ट्स मध्ये येऊन ब्लेंडिंग ऑप्शन्स द्या. इथे आल्यानंतर तुम्हाला क्लिक करायचंय स्ट्रोकला आणि हा स्ट्रोक साधारण असला पाहिजे 70-75च्या आसपास. ठीक आहे. ओके. 75% आपण स्ट्रोक ठेवूया. दॅट्स इट. सिम्पल आहे. ओके करा. आता पूर्ण एरिया इथं स्ट्रोकने फिल झालाय. सेकंड राईट क्लिक करून आपण करूया त्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, याच्यामध्ये एक फोटो क्रिएट क्लिपिंग मास्क करायचा आहे. आणि तो फोटो कुठे भेटेल, आता हे बघा कलर कसे आहेत. तर इथं काइंड ऑफ तुम्हाला मरून कलर, ब्राऊन कलर भेटेल. ठीक आहे. तर ह्याच्या रिलेटेडच आपल्याला थोडा सॅच्युरेटेड कलर पाहिजे ह्याच फॅमिलीमधला. तर मी काय केलं, पिंटरेस्टमध्ये आल्यानंतर या ठिकाणी ऑरेंज टेक्स्चर सर्च केलं होतं. ऑरेंज टेक्स्चर नंतर मला काइंड ऑफ हे सिल्क बॅकग्राऊंड, रेड सिल्क बॅकग्राऊंड असं भेटलंय. मी याला इथं पिक करू शकतो. बाय द वे लिंक सगळ्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा मेन रिसोर्सेसच्या फाईलमध्ये टेक्स्टच्या मिळून जातील. तर मी याला रोटेट करून अशा प्रकारे इथं प्लेस केलं आणि एंटर प्रेस केलं. सेकंड अल्ट कंट्रोल G. दॅट्स इट. सिम्पल आहे. खूप सोपं आहे. थोडी साईज वाढवून अशा प्रकारे इथं ठेवतोय. ठीक आहे. आता पुढे वळूयात. ही जी खालची लेअर आहे स्मार्ट ऑब्जेक्ट ज्याला आपण केलं होतं त्याला एफेक्ट्समध्ये जायचं आहे, ब्लेंडिंग ऑप्शन्सला क्लिक करायचं आहे आणि फर्स्ट ऑफ ऑल मी बेवेल एम्बॉसिंग अप्लाय करतोय. बेवेल एम्बॉसिंगमध्ये मी एक छोटासा चेंज केला आहे, तो म्हणजे कलर डॉज आणि या ठिकाणी ऑरेंज हा कलर घेतलेला आहे. ऑरेंज कलर घेतलाय. साईज आहे इथं लाईटली आपण साईज वाढवूयात आणखीन. डन. या ठिकाणी तुम्हाला हवंय सॅटिन तुम्ही अप्लाय करू शकता, छान वाटतो. ठीक आहे. साईज थोडी कमी करूयात सॅटिनची आणि डिस्टन्स पण 13चा डिस्टन्स ठेवला. 49 साईज आहे. 100% प्लस कलर डॉज आणि व्हाईट कलर हे आठवणीत ठेवा. ड्रॉप शॉडो पण इथे आपण देऊ शकतो. हे पहा
इथे ड्रॉप शॅडो आहे. या ठिकाणी मी ड्रॉप शॅडो जी अप्लाय करतोय ती साधारण 45च्या आसपास ओपेसिटी आहे तिची आणि 29% साईज. दॅट्स इट. कम्प्लीट करूया. आता हे प्लेन तुम्हाला जे वाटतंय त्याच्यावरती एक हाईड केलेली लेयर आहे ज्याच्यामध्ये आपला टेक्स्ट ऑलरेडी टाईप करून ठेवला होता. ह्या स्पेसिफिक लेयरला टेक्स्टच्या आपण देऊयात एफेक्ट्स आणि ड्रॉप शॅडो. ठीक आहे, अशा प्रकारे ड्रॉप शॅडो देऊ शकतो. साईज थोडी कमी करतोय मी आणि डिस्टन्स पण. तर टेक्स्ट आपलं उठून दिसतंय. याच्यामध्ये आणखीन एक इफेक्ट अप्लाय करायचा आहे, बट त्यासाठी आपण जाऊयात नेक्स्ट बॅकग्राऊंडकडे ज्याला आपण म्हणतो पेपर टेक्स्चर. ठीक आहे, हा पेपर टेक्स्चर बॅकग्राऊंड आहे. याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन्स येतात. तुम्ही जेवढे सर्च कराल पिंटरेस्टवरती तेवढे तुम्हाला कमीच पडतील. सगळे छान येतात बेसिकली. ठीक आहे, तर हा टेक्स्चर पेपर मी फुल स्क्रीनमध्ये करून सिम्पली कॉपी केला आहे. फोटोशॉपमध्ये आल्यानंतर ह्या ग्रुपच्याच वरती आपण पेस्ट करून रोटेट करूयात. शिफ्ट प्रेस करा रोटेट करताना. झाला क्रिएट क्लिपिंग मास्क. आता साईज कमी करून व्यवस्थित असं ॲडजस्ट करायचा आहे. याच्यावरती महत्त्वाचं म्हणजे काही अजून इफेक्ट्स अप्लाय करायचे आहेत एफेक्ट्समधले. ठीक आहे, जसं की इनर ग्लो अप्लाय केला. थोडी नॉईज कमी करूयात आणि साईज वाढवूयात. ठीक आहे, अशा प्रकारे. ओके, हे छान वाटतं. बेवेल एम्बॉसिंग अप्लाय करू शकता. थोडा ग्लोईंग इफेक्ट आपल्याला पाहायला मिळेल. दॅट्स इट. ओकेला क्लिक केला. पुढे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असा टाईप केल्यानंतर तुम्हाला गुगलवरती खूप सारे भेटतील. त्यातलाच मी एक ठराविक निवडलेला आहे आणि त्याला पेस्ट केलं आहे श्रीलिपी कन्व्हर्टरमध्ये. श्रीलिपी कन्व्हर्टरमधून आपण इथून कॉपी करूयात अगेन Ctrl+C ने. या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यात टॉपच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे. T for टेक्स्ट टूल, सिंगल क्लिक, Ctrl+V. आता श्रीलिपी कन्व्हर्टेड जर तुमच्याकडे असेल फॉन्ट, ठीक आहे, श्रीलिपीच्या काही फॉन्ट्स ठराविक असतील तर 713 किंवा 715 तुम्ही इथे यूज करू शकता. साईज थोडी कमी करूयात. ओके, आता हा जो स्पेस आहे याला आपण लीडिंग स्पेस असं म्हणतो. कुठे असतो? विंडोजमध्ये कॅरेक्टर पॅनल, ह्या कॅरेक्टरमध्ये. तर या कॅरेक्टरला क्लिक करूयात. थोडं वरती घेऊयात साधारण ह्या लेवलला. डन. आता इथे अलाइनमेंटचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे अलाइनमेंट. हे जे तुम्हाला दिसतंय Ctrl+R ने हे रुलर्स हाईड होतात प्लस दिसतात इथे. इथून मी एक रुलर अशा प्रकारे इथे घेतोय. ओके, ही झाली आपली अलाइनमेंट. तर अलाइनमेंटच्या अनुसार हे प्रॉपर बसलेलं आहे. तुम्हाला पण तेच बसवायचं आहे. ठीक आहे, आणि सेकंड अलाइन या ठिकाणी एंड होतोय आपला टेक्स्ट. तर इथून Ctrl+T अशा प्रकारे आपल्याला इथं टेक्स्ट वाढवायचा. डन. यू प्रेस करून आणखीन एक रेक्टँगल टाकूयात अशा प्रकारे. ठीक आहे, अल्ट प्रेस करून मी मूव्ह टूल घेतला आणि आणखीन एक कॉपी घेतोय ज्याची साईज थोडीशी कमी करेन मी. विड्थ बेसिकली. ठीक आहे, डन. याचा कलर आपण मस्टर्ड येलो ठेवूयात. ठीक आहे, या ठिकाणी आहे ऑरेंज सारखाच आहे बट थोडंसं डिफरन्स आहे. दोघांना सिलेक्ट करून मी थोडंसं कम्प्रेस करतो आणखीन. दॅट्स इट. दॅट्स इनफ. ओके, डन. पुढे वळूयात. आता हे नाव टाईप झालंय. तुम्ही इथे एक छानशी अशी लाईन बर्थडेच्या रिलेटेड टाकली आहे. पुढे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हे टाकावं लागेल. तर मी इथे कन्वर्ट केलेला ऑलरेडी टेक्स्ट आहे कॉपी करून T for टेक्स्ट टूल किंवा तुम्ही ह्या स्पेसिफिक लेअरलाच कॉपी करून अशा घेऊ शकता खाली. खूप खूप शुभेच्छाला Ctrl+X ने कट केलं आणि इथे त्याची साईज वाढवतोय मी. ठीक आहे, आणि याच्यासाठी आपण फॉन्ट निवडूयात 3690. तर हा फॉन्ट आहे. ह्या फॉन्टचा बेसिफिक वापर खूप ठिकाणी होतो. ठीक आहे, हा एक कॉमन फॉन्ट आहे श्रीलिपीचा आणि छान आहे, पहिल्यापासून चालत आला, त्याच्यामुळे आपण यूज करतोय. सेकंड, आणखीन एक कॉपी घेतली, त्याला एडिट करून Ctrl+V ने पेस्ट केला आणि या ठिकाणी सेम फॉन्ट यूज केली 713. परफेक्ट आहे. ठीक आहे, आता याचा कलर पण आपण चेंज करूयात. या ठिकाणी कलर जो आहे तो आपण साधारण इथलाच एक कलर पिक करू. ठीक आहे, थोडासा लाईट येलो जो की तिथं दिसला पाहिजे. डन. हे टाईप झालं. आता आपले फोटोज आपल्याला ऍड करायचे तिथे.
तर मी फोटोसाठी काय करतोय, एक प्लेन रेक्टँगल इथं ॲड करतोय आणि हा रेक्टँगल सगळ्यात वरती घेऊन जाऊ. कंट्रोल शिफ्ट राईट स्क्वेअर ब्रॅकेट. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी इथं रेक्टँगल काढलाय. हा रेक्टँगल फायनल असेल. ह्याचीच आणखीन एक कॉपी घ्यायची आहे, ज्याचा कलर मी टेम्पररी व्हाईट ठेवतो इथे. आणि जो पाठीमागे रेक्टँगल आहे त्याची साईज थोडीशी अशी वाढवूयात. अल्ट आणि शिफ्ट प्रेस करून तुम्हाला इथं कम्प्रेस करायचं आहे त्याला थोडासा टॉपपासून. ठीक आहे. डन. एक शेप झाला. सेकंडची कॉपी घ्या, दोन्ही लेअर सिलेक्ट करून. सेम फॉर थर्ड. ठीक आहे. तर हे झाले सर्व आपले रेक्टँगल्स. तर इथपर्यंत हे रेक्टँगल आहे. राईट क्लिक करून मी कलर चेंज करतो, जेणेकरून जेव्हाही तुम्हाला PSD मिळेल तेव्हा तुम्हाला सोपं पडेल. ह्या सर्व लेयर्सला कंट्रोल G ने ग्रुप करा, व्यवस्थित असं ठेवा. दॅट्स इट. किती सोपं आहे. ठीक आहे. मी थोडं खाली घेतोय साधारण ह्या लेवलला, म्हणजे आपल्याला पुढे हे बघा, तुम्हाला लोगो जर टाकायचा असेल पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टीचा, तर तुम्ही ह्या स्पेसिफिक ठिकाणी ऍड करू शकता, किंवा तुम्ही ह्याच्या खाली सुद्धा ऍड करू शकता. जिथे तुम्हाला योग्य वाटेल त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. असं काही नाहीये की पर्टिक्युलर ठिकाणीच हवं. ठीक आहे. सेकंड, आता आपण शुभेच्छुकच्या नावासाठी एक रेक्टँगलची अशी पट्टी काढू. छान. यू प्रेस करायचंय अगेन, आणि या ठिकाणी तुम्हाला कॉर्नर्स पूर्ण असे आतमध्ये घ्यायचे, जेणेकरून ते राऊंड अप दिसेल. त्यानंतर कंट्रोल T, कंट्रोल अल्ट आणि शिफ्ट प्रेस केलं की काय होतं, पर्स्पेक्टिव्ह वॉर्प होतो. ठीक आहे. याला आपण पर्स्पेक्टिव्ह वॉर्प असं म्हणतो. सेकंड, यू प्रेस करून अगेन मी एक आणखीन शेप घेतो इथे. याला पण मी कॉर्नर्स पूर्ण राऊंड केलेत, आणि अल्ट प्रेस केलाय, क्लिक करून ड्रॅग असा खाली केल्यानंतर काय होईल, तो स्पेसिफिक कॉर्नर असा क्लीन होईल. क्लीन खाली आपल्याला दिसेल. कंट्रोल अल्ट शिफ्ट अगेन पर्स्पेक्टिव्ह, किंवा राईट क्लिक करून पर्स्पेक्टिव्हला क्लिक करा आणि एक कॉर्नर असा सिंपली बाहेर ओढा. त्यानंतर डू नॉट शो अगेन करतोय, नेक्स्ट टाइम येणार नाही. एंटर प्रेस करा फक्त. याचा कलर टेम्पररी चेंज करून मी व्हाईट करतोय, नंतर मला चेंज करावा लागेल. ठीक आहे. सध्या लेअर कुठं आहे, वरती आहे सगळ्यात. तर ह्याला त्या स्पेसिफिक ऑरेंज लेअरच्या खाली टाकूयात अशी. छान वाटते. ओके. डन. इथे पण थोडं अलाइनमेंट करू. या टेक्स्टला मी आणखीन वर घेऊन जातो आणि ह्यांना अशा प्रकारे इथे ठेवतोय. हा जो ग्रुप आहे पर्टिक्युलर, ह्या ग्रुपसोबत याच्या खालचा इथपर्यंत ह्या सर्व लेअर एकाच फॅमिलीमधले आहेत. तर मी या सगळ्यांना सिलेक्ट केलंय, ग्रुप केलंय, आणि इथे नाव देईल नेम. ठीक आहे. नेमला शिफ्ट प्रेस करून थोडं वरती घेऊन जाऊ. डन. ह्या दोन्ही लेयर्सला सिलेक्ट करूयात आणि खाली घेऊयात. डन. अलाइनमेंट प्रॉपर करूयात. तर हा होता पार्ट अलाइनमेंटचा. ठीक आहे. या ठिकाणी मी लोगो टाकणार आहे, तर ग्राफिक फॉर्च्यूनचा आपण इथे लोगो टाकूयात. मी इथे एक फाईल घेतोय, ज्याच्यामध्ये हा बेसिकली गोल्डन सर्कल आहे. ठीक आहे. मी फ्री पिक करून डाउनलोड केलेला आहे. याला मी ड्रॅग अँड ड्रॉप करतो. कंट्रोल T अगेन, अल्ट प्रेस करून साईज कमी करूयात आणि इथे असं ठेवून देऊयात. छान. आता इथे स्पेसिफिक जर माझा येलो कलरचा लोगो टाकला मी, तर दिसणार नाही. तर मी काय करतोय, इथून घेतोय इलिप्टिकल टूल, सिंपल शेप असा शिफ्ट प्रेस करून व्यवस्थित असा ठेव. ठीक आहे. डन. तर ह्या लेवलला मी इथं शेप ठेवला. आता हा कलर नकोय, तर डबल क्लिक ह्या स्पेसिफिक ठिकाणी करून ब्राऊन कलर निवडूयात आपण. कशाचा, ह्या स्पेसिफिक सर्कलचा. ठीक आहे. डन. इथे लोगो प्लेस करतोय मी. फाईल, प्लेस लिंक्ड. आता ही फाईल तुमच्याकडे येणार नाही. का येणार नाही, कारण त्याला तुम्ही लिंक केलेलं आहे. जेव्हा ही PSD तुमच्याकडे येईल तेव्हा हा लोगो फक्त येणार नाही, बाकी सर्व फाईल्स तुम्हाला दिसतील. डन. तर हा लोगो आपला इथं प्लेस झालेला आहे. ह्याला आणि तुम्ही ह्या शेपला आणखीन एक्सपॅन्ड करू शकता. ठीक आहे. साधारण ह्या लेवलला इथे तुम्ही कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचा लोगो टाकू शकता, बट या ठिकाणी सध्या मी माझा टाकलेला आहे.
पुढे ह्या पेसिफिक शेपला इथे व्यवस्थित पहा. याचा कलर आपण करूयात चेंज. ठीक आहे, मी इथे येलो कलर ठेवतोय आणि खाली व्हाईट कलर ठेवतोय किंवा ऑफ व्हाईट ठेवू शकतो. ठीक आहे, सेम लेअरचे आणखीन एक डुप्लिकेट घेऊ शकता तुम्ही. आधी अलाइनमेंट करूयात व्यवस्थित. या दोघांना लिंक याच्यासोबत. ठीक आहे, याच्यासोबत मी लिंक करतोय म्हणजे एक ऑब्जेक्ट मूव्ह झाला तर त्यासोबत सर्व ऑब्जेक्ट मूव्ह होतील. ठीक आहे, छान सिंपल आहे. शुभेच्छुक नाव टाकूयात. टेक्स्टचा पार्ट आधी कम्प्लीट करून घेऊ आपण. तर इथे कन्वर्टेड शुभेच्छुक आहे ज्याला 713 फॉन्ट यूज करू शकतो आपण. ठीक आहे, अल्ट प्रेस करून तुम्हाला याची आणखीन एक कॉपी घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी आपण टाकूयात जो आपला पेसिफिक टेक्स्ट आहे. ठीक आहे, तर इथे 3690 यूज करूयात. ठीक आहे, ही फॉन्ट बोल्ड आहे, दिसायला छान वाटतंय. याचा कलर सेट करूयात जो डिझाईन मध्ये आपण ऑलरेडी यूज केलेला आहे. ठीक आहे, किंवा ब्राऊन कलर आपण इथे यूज करू. हा पण छान वाटतोय. तर हा पेसिफिक लेफ्ट साईडचा पार्ट पूर्ण कम्प्लीट झालाय. आता थोडा राईट साईडकडे वळूयात. हे बघा, फोटोज मी रफ पोस्ट केलेले आहेत. या फोटोजला कॅमेरा रॉ देणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपला पहिला फोटो जो बॅकग्राऊंडला यूज केला त्याला मी सिंपली कॅमेरा रॉ देतोय Ctrl+Shift+A प्रेस करून आणि एक रफ लुक देऊयात. ठीक आहे, त्यासाठी काय करावं लागेल, एक तर मी इथं वायब्रन्स कमी करतोय साधारण -83 च्या आसपास. ठीक आहे, सेकंड मी कॉन्ट्रास्ट, हायलाइट्स, लाईटली शॅडो कमी करतोय. ठीक आहे, ब्लॅक ॲड करतोय, व्हाईट पण कमी करूया थोडा. टेक्स्चर, क्लॅरिटी आणि डिहेज याच्यामध्ये पूर्ण गेम चेंज होतोय. ठीक आहे, ओके, सध्या हा परफेक्ट वाटतोय. आणखीन एक कॅमेरा अप्लाय करण्याची गरज आहे हा झाल्यानंतर. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आपण काय केलंय, Ctrl+Shift+A अगेन. या ठिकाणी टेक्स्चर, क्लॅरिटी आणि डिहेज. ठीक आहे, थोडा रफ दिसला पाहिजे फोटो. दॅट्स इट. परफेक्ट. तर यानंतर आपण सेकंड फोटोजला, ह्या सेकंड फोटोला एक कॅमेरा अप्लाय करू. आता हा फोटो आपल्याला पूर्ण कलरमध्येच ठेवायचा आहे. तर मी काय करेन, थोडा स्किन टेक्स्चर वाढवण्यासाठी येलो टोन, थोडा मजेंटा ॲड करा, छान दिसतं. कॉन्ट्रास्ट लाईटली. ठीक आहे, या फोटोमध्ये तुम्ही पाहिलं तर हायलाईटचं प्रमाण तुम्हाला थोडं दिसेल, तर तुम्ही स्लाइटली हायलाईट कमी करू शकता. टेक्स्चर, क्लॅरिटी, डिहेज याला पण आपण लाईटली वाढवूयात. आता ओके वाटतं, परफेक्ट आहे. थोडासा वायब्रन्स ॲड करू, कलर्स उठून दिसतील. Ctrl+H ने मी टेम्पररी गाईड्स हाईड केलेत. आता तुम्हाला काय करायचंय, ह्या दोन्ही फोटोमध्ये प्रॉपर असं ब्लेंडिंग करायचंय आणि ह्या दोन्ही फोटोमध्ये डिफरन्स असा वाटला पाहिजे. आता हे दोन्ही वेगवेगळे दिसतात. ठीक आहे, आपण काय करूयात, मॅच होण्यासाठी ह्या पर्टिक्युलर सेकंड नंबरच्या फोटोला एक ब्लँक लेअर घेऊयात. ब्लँक लेअर घेतल्यानंतर बी फॉर ब्रश, राईट क्लिक, मेक शुअर सॉफ्ट राउंडेड ब्रश असला पाहिजे आणि डार्क कलर इथला पिक करूयात. कुठलाही डार्क कलर पिक करा. साईज कमी केल्यानंतर, ठीक आहे, साधारण ह्या लेवलला साईज ठेवल्यानंतर आपण काय करू, रफ ब्रश अप्लाय करू. ओके, तर मॅन्युअल शॅडो दिल्यानंतर आता थोडाफार इथे व्हाईट पार्ट दिसतो ह्या इमेजचा. मी सिंपली मास्कला क्लिक करून, ठीक आहे, ब्रश चेंज करतो. या ठिकाणी एक रफ ब्रश घेतोय मी आणि आपण त्याला इरेज करून टाकू. शिफ्ट आणि लेफ्ट ॲरो कीने या ठिकाणी मी व्हाईट कलर जो आहे इथे आलेला तो मी रिमूव्ह करतोय. ओके, तर कलर रिमूव्ह झालेला आहे आणि व्यवस्थित असा फोटो इथे वाटतोय. आता सेकंड इलिमेंट आहे फ्लाइंग सेल. फ्रीपिकवरती जर तुम्ही सर्च केलं फ्लाइंग सेल तर तुम्हाला इझिली मिळून जाईल. तर हा फ्लाइंग सिल्क आपण इथे इम्पोर्ट करूयात. त्यानंतर ड्रॅग अँड ड्रॉप करून व्यवस्थित असं ठेवायचं. आता सिल्कची पोझिशन खूप जास्त मॅटर करते. ठीक आहे,
मी हॉरिझॉन्टली फ्लिप केलं, थोडंसं रोटेट करूयात साधारण ह्या लेवलला. आता ह्या सिल्कची पोझिशन खाली आहे, आपण सगळ्यात टॉपला घेऊन जाऊ. वरती साईज करूयात कमी साधारण ह्या लेवलला. त्यानंतर मी केलंय कंट्रोल बी फॉर कलर बॅलन्स, रेड टोन आणि मजेंटा आपण ऍड केला. कंट्रोल यू प्रेस करा, थोडा सॅच्युरेशन वाढवा आणि ह्यू चेंज करून काइंड ऑफ ऑरेंज करायचा आहे. दॅट्स इट. आता हा ऑरेंज टोन आलेला आहे. सेकंड, ह्या सेम लेअरची एक डुप्लिकेट घ्यायची आहे आणि हाईड करून ठेवू. का हे पुढे तुम्हाला समजेल. आता या ठिकाणी प्लेन जर तुम्ही सिल्क टाकताय, फ्लाइंग सिल्क टाकताय, तुम्हाला विचित्र वाटेल. तर आपण काय करू, थोडं मोशन देऊयात त्याला. मोशनने खूप इम्पॅक्ट पडतो डिझाईनवर. तर या ठिकाणी मोशन मी मायनस 17 अँगल केला आणि थोडासा डिस्टन्स कमी करू. 95 इज फाईन आय थिंक. ठीक आहे, 95 ओके आहे. खूप जास्त लाईट वाटतोय, कंट्रोल एल ने तुम्ही थोडंसं लेवल्स वाढून डार्क करू शकता, अगदी अशा प्रकारे. त्यानंतर हा जो रिमेनिंग पार्ट आहे मी त्याला इरेज करणार आहे. तर मी काय करतोय, मास्क ब्रश. ठीक आहे, आता ही प्रोसेस तुम्हाला ऑलरेडी माहिती पडली असेल. सेम लेअरची तुम्ही एक डुप्लिकेट घेतली होती ऑलरेडी, तर त्याला मी काय करतोय, विजिबल केलंय, कंट्रोल टी, आणि याला पण आपण रोटेट करू. व्यवस्थित इथे असं ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि याला फोटोच्या पाठीमागे ठेवायचं. तर कंट्रोल शिफ्ट आणि लेफ्ट स्क्वेअर ब्रॅकेटने, त्यानंतर कंट्रोलने राईट स्क्वेअर ब्रॅकेटने असं टॉपला घ्या. खूप छान. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हा सिल्क पाठीमागे टाकूयात. छान वाटतोय हा, बरोबर आहे. तर याला आणखीन एक मोशन देऊयात. याचा मोशनचा मे बी अँगल चेंज होऊ शकतो. मी मोशन, हा अँगल आणि डिस्टन्स कमी केला, साधारण 24च्या आसपास. तर तुम्हाला अशा प्रकारे येस टाईप काइंड ऑफ इफेक्ट पाहायला मिळेल त्या सिल्कचा. ओके, नो वरीज. ह्या सिल्कवरती एक बॅकग्राऊंडची ब्लँक लेअर घेतली, मी एक ब्लँक लेअर घेतली आहे, त्याला पण क्लिपिंग मास्क करतोय आणि सॉफ्ट राऊंडेड ब्रशने मी थोडंसं इथे डार्क करतो त्याला. ठीक आहे, म्हणजे ते ओके ओके वाटेल. ह्या सेम फोटोच्या वरती आणखीन एक ब्लँक लेअर घ्यायची आहे. हा ब्रश आहे जो तुम्हाला मिळेल, याच्यापेक्षा आणखीन मी 4-5 ब्रश तुम्हाला प्रोव्हाइड करेल. बट मेक शुअर तुमची व्हॅल्युएबल कमेंट करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतात. ठीक आहे, जेवढे जास्त लाईक्स आणि कमेंट्स येतील तेवढे जास्त व्हिडिओ येण्याचे चान्सेस आहेत. ओके, तर मी तर काय केलं पाहिलं तुम्ही, ब्रश अप्लाय केला अगदी अशा प्रकारे. सिम्पल आहे. का ब्रश अप्लाय करतो, कारण ब्लेंड होण्यासाठी, तिथे व्यवस्थित कलर्स दिसण्यासाठी. आता हा पार्ट आपला ऑलमोस्ट कम्प्लीट झाला. ठीक आहे, जर तुम्ही सगळ्यात टॉपच्या लेअरला इथं सिलेक्ट केला, ॲडजस्टमेंटमध्ये येऊन एखादा कलर लुकअप अप्लाय केला आणि त्यामध्ये जर तुम्हाला फॉल कलर मिळाला, तर मग ह्या डिझाईनच्या अगदी काय आपल्याला ठेवेल. ठीक आहे, तर मी फॉल कलर अप्लाय करतोय, ॲडजस्टमेंटमधून थोडा लहान करतोय, ओपेसिटी कमी करतोय, 40च्या आसपास ओपेट ठेवले. आता हे पहा, हा बॅकग्राऊंड खूप प्लेन वाटतोय, आपल्याला सिनेमॅटिक पाहिजे. या फ्री पिकवरती इथे सर्च करा इंडियन टेम्पल किंवा इंडियन पॅलेस. आता मला हा स्पेसिफिक बॅकग्राऊंड मी शोधलाय. व्हिजिटर्स साईट करा, तुम्हाला आर्ट स्टेशनवरती घेऊन जाईल. आर्ट स्टेशनवरती तुम्ही फुल स्क्रीनमध्ये हा हाय डेफिनेशन इमेज डाउनलोड करू शकता किंवा कॉपी करू शकता. ठीक आहे, सेव्ह इमेज केलं तर ते डाउनलोड होईल. मी कॉपी करतोय आणि बॅकग्राऊंडच्या लेअरला इथं सिलेक्ट करून कंट्रोल बीने पेस्ट करता. किती सोपं आहे. साईज वाढवा आणि काइंड ऑफ तुम्ही इथं पाठीमागे हे पॅलेसचे काही पार्ट्स असे रिमेनिंग पार्ट दाखवू शकता. ठीक आहे, हा एक व्ह्यू आहे, हा एक व्ह्यू आहे, छान व्ह्यू आहे. ठीक आहे, आय थिंक हा बेस्ट आहे. नेक्स्ट, तर यापुढे एक सिंपल मास्क देऊयात, ब्रश सॉफ्ट राउंडेड घेऊयात आणि इथून थोडासा इरेज करूयात. ठीक आहे, काय इरेज करतोय, तर ब्लेंड होण्यासाठी. आता ह्या बॅकग्राऊंडला ब्लेंड करणं पण गरजेचं आहे. तर मी काय करतोय, मल्टिप्लाय नाही, ओव्हरले ओके आहे.
ओव्हरले तुम्ही ठेवू शकता. जर तुम्हाला आणखीन सिनेमॅटिक बनवायचं असेल, ठीक आहे, तर या ठिकाणी फायर ओव्हरले आपण ॲड करू शकतो. गुगलवरती इपिक सिनेमॅटिक टेक्स्ट जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला एक वेबसाईट मिळते हायपरपिक्स. या हायपरपिक्समध्ये एक बेस्ट आहे टेक्स्ट इफेक्ट, तो युजली यूज केला जातो हा वाला. याला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड झाल्यानंतर झिप फाईलला एक्स्ट्रॅक्ट करा आणि ह्या स्पेसिफिक PSD ला इथे ओपन करा. हे पहा, तुम्हाला काय होईल, ही PSD ओपन केल्यानंतर ही पहिली सेकंड, ठीक आहे, सेकंड ग्रुप आपला कामाचा आहे. लाईट आपल्या कामाचे नाही किंवा बाकीचे टेक्स्ट इफेक्ट पण कामाचे नाही. तुम्ही इथून ह्या 4 लेयर्स फक्त ग्रुप करू शकता. कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करा किंवा ग्रुप करा. ह्याला जर तुम्ही उचलून या स्पेसिफिक ठिकाणी घेऊन आले फोटोजच्या वरती, ठीक आहे, आणि जर तुम्ही ब्लेंड ऑप्शन चेंज केला स्क्रीनवरती तर तुम्हाला छान असं फायरचे जे काही इफेक्ट्स आहेत पाहायला मिळतील. ठीक आहे, तर हे वाला आहे हायपरपिक्सच्या वेबसाईटवरती. मी साधारण ह्या लेवलला ठेवीन, मला जास्त हायलाईट नाही करायचा. ठीक आहे, हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी होता. चला पुढे सगळ्यात टॉपच्या लेअरला इथे सिलेक्ट करा. आले, ह्या लेअरला सिलेक्ट केल्यानंतर Ctrl+Alt+Shift+E ने एक प्रॉपर इमेज बनवा आणि स्मार्ट ऑब्जेक्ट करा त्याला. त्यानंतर काय करायचं आहे, एक फायनल इफेक्ट अप्लाय करायचा आहे जो आहे कॅमेरा रॉमध्ये. कॅमेरा रॉमध्ये आल्यानंतर या ठिकाणी थोडा कॉन्ट्रास्ट वाढवायला विसरू नका. येलो टोन, मजेंटा, व्हायब्रन्स, ठीक आहे, ह्या मूलभूत गरजेच्या स्टेप्स आहेत. टेक्स्चर, क्लॅरिटी आणि डिहेजने एक खूप छान असा कलर भेटतो आपल्याला आणि इफेक्ट छान भेटतो. ठीक आहे, तुम्ही वाटलं तर थोडं विग्नेट ॲड करू शकता. हे बघा, कमी करू शकता. ठीक आहे, कमीने इम्पॅक्ट सेंटरला येतो. हे पण ओके. त्यानंतर डिटेल्समध्ये खाली तुम्हाला शार्पनिंग मिळेल. इमेज आणि आपली क्वालिटी जर चांगली मार्केटमध्ये दाखवायची आहे तर तुमचे फोटोज, डिझाईन्स क्लिअर असल्या पाहिजे, क्लीन असल्या पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी गरजेचं आहे हे शार्पनेस. तर हे शार्पनेस आपण साधारण या ठिकाणी 15च्या आसपास ॲड करू. ओके, डन. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तर हा झाला आपला इफेक्ट. जर तुम्हाला वाटतंय काही चेंजेस झालेत, काही चेंजेस राहिलेले आहेत, तर तुम्ही सिम्पली त्याला हाईड करू शकता. ठीक आहे, आता या ठिकाणी पहा, हा पार्ट सेंटरला जर तुम्हाला वाटत नसेल, याच्या अकॉर्डिंग हे सेंटरला पाहिजे. ठीक आहे, तर मी याला सिलेक्ट करतोय आणि या ठिकाणी जो आपला रेक्टेंगल मेन होता त्याला सिलेक्ट करून सेंटरला क्लिक करू शकता. ठीक आहे, तसंच हा पण एक पार्ट आहे, त्याला पण आपण सेंटरला घेऊ. तर हे गरजेचं आहे अलाइनमेंट. ठीक आहे, अलाइनमेंट व्यवस्थित नसेल तर मग विचित्र अशी डिझाईन दिसते. परफेक्ट आहे. आणखीन काय गरजेचं आहे, तर ऑलमोस्ट सगळं अलाइंड आहे, तरी क्रॉस चेक करणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला सेकंड टाइम सेम कॅमेरा द्यायची गरज नाही. जस्ट ह्या लेअरच्या जी विजिबल लेअर आहे त्याला सिलेक्ट करा, Ctrl+Alt+Shift ने क्रिएट क्लिप इथे इमेज एक्सपोर्ट करा आणि त्याला स्मार्ट ऑब्जेक्ट करा. ठीक आहे, तर इथे मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केला. अल्ट प्रेस करून सेम कॅमेरा इफेक्ट अप्लाय केला आणि वरची लेअर बॅक स्पेसने डिलीट केली. दॅट्स इट. ठीक आहे, खूप सिंपल आणि इझी पद्धतीमध्ये तुम्ही ही डिझाईन बनवू शकता. काही अवघड नाही. काही प्रश्न असतील तर मला DM मध्ये कमेंट करा किंवा डायरेक्ट माझ्या व्हॉट्सअपसोबत तुम्ही जॉईन करू शकता. इथे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देईल. सपोर्ट करायला विसरू नका. ठीक आहे, चालेल. जय हिंद.